नमस्कार. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. शिमगा संपला, मात्र शिमग्याचं कवित्व अजून संपलेलं नाही. अर्थात शिमग्याचा तो जल्लोष, मजा, गाणी, सगळ्या आठवणी आज देखील मनात फेर धरून असतात. शिमगा खरं तर आमच्या कोकणी माणसांसाठी सण नव्हे, ती एक सांस्कृतिक पर्वणी असते. ही सांस्कृतिक पर्वणी आम्हाला अगदी वर्षभराची ऊर्जा देते. आम्ही जरी स्थानिक म्हणून शेतात कामं करत असलो, राबत असलो किंवा उदरनिर्वाहासाठी गावाच्या बाहेर असलो, तरी आम्हाला एकत्र आणून आमच्यातला एकोपा साधून आम्हाला जगायला शिकवते, आम्हाला आनंद शोधायला शिकवते, समाधान द्यायला शिकवते. तर हा शिमगा आमच्या गावात देखील तितक्याच आनंदाने आणि हर्षोल्लासाने साजरा केला जातो. अगदी 2 दिवसच मला या शिमग्याचा भाग होता आलं होतं. मात्र या 2 दिवसात देखील जी काही ऊर्जा किंवा ज्या काही आठवणी किंवा ज्या काही अविस्मरणीय क्षण निर्माण झाले, ते खरोखरच प्रेरणादायी होते. मी हे क्षण माझ्या कॅमेराने चित्रित केलेच, मात्र त्यावर व्यक्त होता आलं नव्हतं. ते ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणता आलं नव्हतं. त्यासाठीचाच हा प्रयत्न आहे. तर पालखी घरी येते म्हणजे काय, दुसऱ्याच्या घरातून आपले घरात यायला जेव्हा निघते, त्या आधीची जी तयारी असते, उत्सुकता असते, ओढ असते, ती शब्दात नाही वर्णन करू शकत. देव आपल्या भेटीला येणार, वर्षातून एकदा ह्या गोष्टी घडत असतात. मात्र ते होत असताना, त्यांना त्या गोष्टीला सामोरे जात असताना जी मनातली हुरहुर असते, धाकधूक असते आणि एक भक्तिमय ओढ असते, ती वर्णन करण्याला शब्द नाही. ढोल ताशे वाजत देव आपल्या अंगणात येतो. अंगणात आल्यानंतर पाय धुतले जातात. पाय धुवून नंतर मग घरातली सुहासिनी आरती करते. आरती केल्यानंतर मग घरातलेच कोणी असतील तर ते पालखीला खांदा देतात आणि ही देवाची पालखी आपल्या घरात घेतली जाते. काय ती भावना आहे, त्याबरोबर असणारा लवजमा आणि त्या सगळ्यांबरोबर सगळ्यांच्या अपेक्षा, सगळ्यांचं आनंद खांद्यावर घेऊन आपण जेव्हा घरात पालखी घेऊन जातो, त्यावेळी खरोखरच मन भावविवर होऊन जातं. चला तर मग ती भावना मी माझ्या काही चित्रातून टिपलेली आहे, ती पाहूया.
पालखी घरात बसते. घरात बसल्यानंतर पुजारी असतात, ते पूजा करतात. काही ठिकाणी तर आता गावातली मुलं देखील पूजा करायला लागलेली आहेत. आमच्या घरी देखील तशीच पूजा होते. पूजा होत असताना घंटा वाजते, ढोल वाजतात बाहेर, आणि बाहेर खेळांचं गाणं चालू असतं. एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण तयार झालेलं असतं. खेळ, पालखीबरोबर येणारे जे खेळे असतात, हे खेळे वेगवेगळ्या पारंपरिक पोशाखात रंगलेले असतात. त्यांनी माळा परिधान केलेल्या असतात, डोक्यावरती फेटा असतो, पाय अणवणी असतात, मात्र चेहऱ्यावरती एक वेगळंच तेज असतं. इतर 12ही महिने अगदी शेतात राबणारे, उन्हाताणात राबलेले चेहरे, या शिमग्यात मात्र त्याच्यावरती वेगळंच तेज चढतं, वेगळी चेतना येते, वेगळाच आनंद असतो. हे खेळ जेव्हा अंगणामध्ये एखादं गाणं घेऊन डुलायला लागतात, त्यावेळी खरोखरच ते मृदुंगाची थाप आणि टाळाचा आवाज आपल्याला देखील त्यांच्यामध्ये नाचायला लावतो. ही गाणी देखील अशी असतात, या गाण्यांमध्ये संस्कृती, आपल्या ग्रामदेवतांचं गुणगान, किंवा मग माहेरवाशीण, सासरवाशीण, त्यांच्यामधल्या भावना, तिथलं लोकजीवन, या सगळ्यांचा प्रभाव ह्या गाण्यांमध्ये असतो. अगदी महाभारत, पुराण इथपर्यंत ही गाणी असतात, आणि त्यांचं वर्णन देखील इतकं चांगल्या आणि उत्तम शब्दात केलेलं असतं की ऐकत राहिलं तर ऐकतच राहावं असं वाटतं. हे गाणं होतं. त्यानंतर वाणाग्रा होते. अर्थात मला त्याचा शब्दाचा अर्थ माहीत नाही, मात्र वाणाग्रा म्हटलं जातं. त्याच्यामध्ये घाटीची लक्ष्मी उतारली कोकणी आणि ठावरली, म्हणजे ती कोणाच्या घरी आली तर ज्या कोणाच्या घरी ती पालखी असेल, ते गाणं चाललेलं असेल, त्या घरातल्या कर्त्याचं नाव घेतलं जातं. ही वाणाग्रा होते. आणि मग येते ती आरती. पहिले आपण ही 2 गाणी पाहूया, कशी काय होतात, काय असतं यांच्यामधला अर्थ, काय असतं यातला मधला रंग. चला तर मग.
आरती म्हणजेच गणपतीची किंवा सत्यनारायणाची अशा वेगवेगळ्या पूजांमध्ये आपण आरत्या घेतो, पण इथली आरती थोडीशी वेगळी असते. टाळ मृदुंग आणि उभे असणारे खेळे हे सगळं असतंच, मात्र घरातली सुहासिनी देवांना ओवाळून जेव्हा आरतीच ताट आणि तांब्या घेऊन बाहेर येते, जे झेंडे किंवा निशाणं असतात त्यांची पूजा करते आणि मग खेळ्यांना देव मानलं जातं. जसं वारकऱ्यांना देव मानून त्यांना उराउरी भेटलं जातं, दर्शन घेतलं जातं, तसं इथे खेळ्यांना देव मानलं जातं. मग ते खेळ्यांची पूजा होते, त्यांची आरती होते. मनात धाकधूक, मनात थोडीशी भीती आणि हे सगळं भक्तिमयरित्या करण्यातली ओढ. असं सुहासिनी, एखादी नवीन सुहासिनी असेल तर मग त्या थरथरत्या हाताने जी बाहेर येते आणि आरतीत सहभागी होते, ते चित्र देखील खरंच पाहण्यासारखं असतं. ही आरती होतानाच, आरती पूर्ण झाल्यानंतर थेर असेल किंवा मग ती गोमू असेल किंवा मग जे कोणी असतात ते आरती घेतात आणि आरती घेतल्यानंतर त्यांचा जो एक वेगळा नाच चालतो तो खरंच पाहण्यासारखा असतो. त्याच्यात थिरकणारी पावलं, ह्यांना कुठला कोरिओग्राफर किंवा कोणी शिकवणारे लागत नाहीत, तर तो एक मृदुंगाचा, टाळाचा ठेका धरून देवाच्या भक्तिमय भावनेनं जो नाच केला जातो ना, खरंच तो नाच देखील पाहण्यासारखा असतो. चला आरती पाहूया. उत्सुकतेने वाट पाहिली जाणारी पालखी जेव्हा घरी येते, अगदी सगळ्या विधी पार पाडत, देवाची यथासांग पूजा करत, आलेल्या खेळांची सेवा करत पालखी घरातून एक 10-15 मिनिटानंतर जायला निघते. गाराणे होतात. गाराण्यानंतर पालखी जेव्हा जायला निघते त्यावेळी थोडीशी भावना देखील आपली अगदी नाजूक होऊन जाते, परंतु एक सुख असतं की माझ्या देवाची सेवा मी योग्य रीतीने पार पाडली. आणि नंतर पालखी घरातून बाहेर निघते. निशाणं, खेळे, ढोल जसं आले होते तशा पाठीमागे होऊन ते पुढच्या घरात निघत असतात. मात्र ते चित्र आम्हाला खरोखर एक वेगळी भावना किंवा एक वेगळी ऊर्जा देऊन जातं. पुढच्या वर्षीची वाट पाहण्यासाठी ते चित्र खुणावत असतं. आमचा देव पुढच्या वर्षी देखील असाच आनंद घेऊन येईल, जे घरात राग रुसवे असतील ते सगळे बाजूला करून एक काही क्षणांसाठी आनंद देईल, माणुसकी म्हणून जगायला शिकवेल असं वाटत राहतं. शिमग्यात अशा बऱ्याच काही गोष्टी असतात. सगळ्याच गोष्टी टिपता येत नाहीत, तो वेळ मिळत नाही. मात्र आम्हाला माणुसकीच्या नात्यात बांधून ठेवायला, एक अध्यात्माच्या धाग्याने सगळ्यांना एकत्रित ठेवायला, चांगलं ते करण्याचं, वाईट ते सोडून देण्याच्या वृत्तीला कुठेतरी पाठिंबा देणारा हा सण. ह्या सणातून आम्ही सगळेजण देवाला भेटत नाही तर प्रत्येक जण प्रत्येकाला भेटत असतो. नवनव्या ओळखी होतात. आपल्या गावाला अगदी हाच आहे हे पुढच्या पिढीला देखील कळतं.
याच्यातून एकोपा साधला जातो, याच्यातून माणुसकीचं बंध बांधले जातात, मजबूत होतात आणि ही ऊर्जा घेऊन सगळेजण परत आपल्या उदरनिर्वाहाला लागतात. शिमगा हा सण बाहेर असणाऱ्यांना गावात घेऊन येतोच, मात्र स्थानिकांना कुठल्याच आनंदाच्या दुसऱ्या गोष्टी नसतात. खरं तर त्यांना कुठल्या पार्ट्या नसतात, कुठला डेस्टिनेशन नसतात किंवा कुठे बाहेर पिकनिक नसतात. त्यांना फक्त शेती करायची आणि असे येणारे सण साजरे करायचे. शिमगा हा त्यांच्यासाठी खूप मोठा सण असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या एकंदर त्या 15 दिवसातील वागण्यातल्या गोष्टी, चैतन्य, हे सगळं पाहिलं ना की वाटतं या लोकांना किंवा या लोकांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आपण ह्या सगळ्या भावनेचा आदर करायला हवा.